नमस्कार. मी सुरेश मसूरकर. मनतरंगच्या आजच्या भागात तुमच्या या मित्राचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण एका अशा युगात जगतोय तेथे आपले शरीर एका जागी असतं, पण मन मात्र हजारो किलोमीटर दूर भूतकाळात किंवा भविष्यात भरकटत असतं. कधी असं वाटतं का की आपण आयुष्याची गाडी चालवतोय खरी, पण आपलं लक्ष रस्त्यावर असण्याऐवजी एकतर मागच्या काचेवर आहे, नाहीतर पुढच्या GPS स्क्रीनवर. मग अपघात तर होणारच ना. आजकाल सोशल मीडियावर एक शब्द खूप गाजतोय, मॅनिफेस्टेशन. फक्त पॉझिटिव्ह विचार करा, ब्रह्मांड तुम्हाला सगळं देईल. ऐकायला खूप छान वाटतं ना, पण खरंच असतं का की हा आपल्या मनाचा एक गोड भ्रम आहे? आज आपण या मॅनिफेस्टेशन मागचं खरं सत्य शोधणार आहोत आणि भरकटलेल्या मनाला शांत करण्याचे काही मनाला भिडणारे उपाय पाहणार. मित्रांनो, आधी आपण या मॅनिफेस्टेशनच्या लोकांच्या मनातील भ्रम दूर करूया. आजकाल अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलं जातं, तुम्ही रात्री झोपताना विचार करा की तुम्हाला करोडपती व्हायचं आहे. सकाळी ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करेल. पण सुरेश मसूरकर म्हणून मी तुम्हाला मनापासून विचारतो, जर केवळ खाटेवर पडून विचार केल्याने गोष्टी मिळत असत्या, तर जगात कोणीच गरीब किंवा दुःखी राहिलं असतं का? नाही. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. लोक कर्मापेक्षा फक्त इच्छेवर विसंबून राहतात. याला भाबड्या आशेचा कल्पनाविलास म्हणतात. मॅनिफेस्टेशन ही जादूची कांडी नाही. भ्रम काय आहे? फक्त स्वप्ने पहा आणि मिळवा. सत्य काय आहे? स्वप्नांना ध्येयाची दिशा द्या आणि त्या दिशेने आजच्या दिवसात प्रामाणिक कष्ट करा. जेव्हा तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमचे कष्ट एका रेषेत येतात, तेव्हा त्याला आपण खरं मॅनिफेस्टेशन म्हणू शकतो. कर्माची जोड नसल्यास हे मॅनिफेस्टेशन म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे. तुम्ही म्हणाल, सुरेशजी, तुमचं बोलणं खरं आहे हो, पण आमचं मन आजच्या कामावर लक्ष केंद्रित करू देच नाही. ते सारखं भूतकाळात नाही तर भविष्यात पळतं. तुमची ही व्यथा मला पूर्ण समजते. भूतकाळी एक विझून गेलेली गोष्ट आहे. तिथून आपण फक्त अनुभव घेऊ शकतो, ती बदलू शकत नाही. आणि भविष्य हा अजून न जन्मलेला काळ आहे. आपण काय करतो? काल जे घडून गेलं त्याच्या दुःखात आजचा दिवस रडून घालवतो, किंवा उद्या काय होईल या भीतीने आजच्या हातात असलेला गोड आनंद गमावून बसतो. ज्याप्रमाणे चालत्या ट्रेनमधून आपण बाहेर पाहिलं तर सुंदर झाडे मागे पडताना दिसतात, तसेच आपण चिंतेची गाडी वेगाने चालवताना आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि नाजूक क्षण मागे सुटून जातात. म्हणूनच म्हणतात, वर्तमान काळात जगणे म्हणजे आयुष्याचे अमृत पिणे. तर मग या मनाच्या धावपळीला कसं रोखायचं? चला, आज मी तुम्हाला 3 अगदी सोपे घरगुती उपाय सांगतो, जे मी स्वतः माझ्या आयुष्यात अनुभवले आहेत. पहिला उपाय, मनाला वर्तमानात आणणे. जेव्हा तुम्हाला वाटेल की मन खूप विचार करतंय, उगीच धडधड वाढलीये, तेव्हा तिथेच 1 मिनिट थांबा. डोळे उघडा आणि शांतपणे आजूबाजूला पहा. तुमच्या समोर असलेल्या कोणत्याही 5 सुंदर गोष्टी निहाळा, जसे की समोरची भिंत, खिडकी बाहेरची झाडं. तुमच्या जवळच्या 4 गोष्टींना प्रेमाने स्पर्श करा. तुमचे स्वतःचे हात किंवा कपडे इत्यादी. वातावरणातील 3 आवाज लक्ष देऊन ऐका. पक्ष्यांची किलबिल किंवा पंख्याचा संत आवाज इत्यादी. 2 गोष्टीचा श्वास घ्या आणि स्वतःबद्दल एक चांगली आणि सुखावणारी गोष्ट आठवा. मित्रांनो, हा कोणताही तांत्रिक नियम नाही, ही तर निसर्गाने आपल्या शरीराला
दिलेली एक अद्भुत चावी आहे, जी मनाला सेकंदात शांत करून या चालू क्षणात हजर करते. दुसरा उपाय, आजच्या दिवसाची पूजा. भविष्याचं स्वप्न नक्की बघा. समजा तुम्हाला एखादं हक्काचं घर घ्यायचं आहे, तर फक्त त्या घराचे इमलेख मनात बांधू नका. स्वतःला अतिशय प्रेमाने विचारा, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच्या या सुंदर दिवशी मी काय कष्ट करू शकतो? स्वप्न डोळ्यात असू द्या, पण पाय आजच्या जमिनीवर घट्ट रोवून ठेवा. कारण कष्टाचा घाम गाळल्याशिवाय कोणतंही ब्रह्मांड मदतीला धावून येत नाही. हे मनाला दररोज समजावून सांगा. तिसरा उपाय, रात्रीची कृतज्ञता. रात्री झोपताना उद्याच्या चिंतेचा पाढा वाचण्याऐवजी आजच्या दिवसात ज्या 3 चांगल्या गोष्टी घडल्या त्या आठवून देवाला किंवा निसर्गाला मनापासून धन्यवाद द्या. मग ती गोष्ट अगदी साधी का असेना. आज जेवणाची थाळी छान मिळाली, कधी नव्हे तो मित्राचा फोन आला, किंवा आज कुटुंबासोबत 2 क्षण हसता आलं. मित्रांनो, ज्याच्या मनात आज मिळालेल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता आणि समाधान असतं, तिथे भविष्याची चिंता कधीच घर करू शकत नाही. मित्रांनो, आयुष्य हे कुठल्या थिएटरमध्ये चाललेला सिनेमा नाही, की आपण रिवाइंड करून मागे जाऊ शकू किंवा फॉरवर्ड करून पुढे पळवू शकू. हा सिनेमा लाईव्ह सुरू आहे, यात दुसरा रिटेक नाही. त्यामुळे मॅनिफेस्टेशनच्या भ्रमात राहून नुसती हवेतली स्वप्ने पाहू नका. स्वप्न पहा, पण ती पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस पूर्ण ताकदीने आणि आनंदाने जगा. आजचा दिवस गोड करा, कारण शेवटी आपण काळ बदलू शकत नाही, उद्या पाहू शकत नाही, पण हा आज मात्र पूर्णपणे आपल्या हक्काचा आहे. तुम्हाला आजचा हा तुमच्या मित्राचा संवाद कसा वाटला आणि तुम्ही यातील कोणता सोपा उपाय आजपासून सुरू करणार आहात, मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया मनतरंगच्या पुढच्या भागात अशीच एक मनाची गोष्ट घेऊन. मी तुमचाच मित्र सुरेश मसूरकर तुमचा निरोप घेतो. हसत रहा, कर्मावर विश्वास ठेवा आणि सुंदर वर्तमानात जगा. धन्यवाद.